इथला पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास जबरदस्त असणार आहे, थ्रिलिंग असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला असं नाही, महाराष्ट्रातला एक ॲडव्हेंचरस ट्रेक इथून सुरू होणार आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. आजचा व्लॉग जो आहे तो आज आपण जाणार आहोत शिवडाव सोनवडे घाटावर. सोनवडे घाट रस्त्याच्या जवळ असलेला सोनगड किल्ल्यावर जाणार आहोत. सोनगड किल्ला जो मागच्या मी ब्लॉगमध्ये पण दाखवला आहे. आत्ता जो मी जाणार आहे तो रस्ता थोडासा वेगळा आहे. आता आपण ज्या रस्त्याने चाललो तो रस्ता थोडासा वेगळा आहे. हा रस्ता जो आहे तो गारगोटी, कडवाडी, कडगाव, तांबाळे ह्या रस्त्याला समांतरच असा रस्ता आहे. गारगोटी, पुष्पनगर, शेळोली, ममदापूर, वेसरडे मार्गे आपण तांबाळे जाणार. तांबाळ्यातून आपण शिवडावमध्ये, शिवडावमधून नाईकवाडी. मंडळी आम्ही आता नाईकवाडीत पोचलो आहे. नाईकवाडीत पोचलो आहे. जे काय निसर्ग सौंदर्य आहे ते बघितलं तुम्ही. आता त्यावेळी पण सांगितलं, मगाशी पण मी सांगितले की कुठच्या रस्त्याने मी जाणार आहे ते. आता परत सांगतो, गुगल मॅपचा आधार घेऊन परत एकदा सांगतो तुम्हाला की नाईकवाडीपर्यंत याला 2 रस्ते आहेत. आम्ही त्या रस्त्याने आलो. तो रस्ता गारगोटी, पुष्पनगर, त्यानंतर ममदापूर, वेसरडे, तांबाळे करत शिवडावमधून आम्ही नाईकवाडीत आलो आहे. त्याला समांतर दुसरा रस्ता आहे जो रस्ता आता काम चालू आहे. गारगोटी, करडवाडी, कडगाव, त्यानंतर आनप, तांबाळे, शिवडाव, नाईकवाडी असा रस्ता आहे. ह्या रस्त्याने आम्ही आलो नाही कारण ह्या रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावरती खडी भरपूर आहेत, वेळ लागतो आहे, धुरळा भरपूर आहे. आणि तिकडनं प्लेन रस्ता आहे, लवकरात लवकर यायला मिळतं. त्यामुळे अजून आमचे काही मेंबर अजून यायचे आहेत. गाडी आम्ही पुढे तिकडे लावणार आहे. आता हे काम चालू आहे, हे सगळं काम चालू आहे. आता गाडी आम्ही त्या तिथं पुढे लावणार आहे आणि तिथून पुढे आम्हाला आमचे हे नाव काय ते मामा? माझं पवार, नरेश पवार. नरेश पवार आम्हाला पुढचा जो रस्ता आहे तो पुढचा रस्ता आहे तो आम्हाला सगळं मार्गदर्शन हे करणार आहेत.
तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही 9-9:30 वाजता इथे यायला पाहिजे. आत्ता वाजलेत आम्हाला 10:15 वाजलेत. 9-9:30 वाजता इथे यायला पाहिजे, कारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला परत तिकडनं इकडे यायला पाहिजे. जंगलातनं प्रवास 5 नंतरचा करणं धोकादायक आहे. अस्वलांचा आणि गव्यांचा वावरा आहे. आमची गाडी एक गाडी इथं लावली आम्ही. तर हा जो स्पॉट आहे तो नाईकवाडीचा रस्ता त्या तिथं संपतोय. मी तुम्हाला गुगल मॅपवरती दाखवतो हा स्पॉट कुठं आहे तो आणि रस्ता जिथे संपतोय तो. दुसरी गाडी पुढे नेली आहे तिने. ती जरा गाडी मोठी असल्यामुळे, इंडिका आहे, चाकं जरा मोठी असल्यामुळे पुढे घेतली गाडी. ही गाडी आम्ही चाकं जरा लहान आहे, ग्राउंड क्लिअरन्स असल्यामुळे इथे लावली गाडी. इथला पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास जबरदस्त असणार आहे, थ्रिलिंग असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला असं नाही, महाराष्ट्रातला एक ॲडव्हेंचरस ट्रेक इथं सुरू होणार आहे. चला. जंगलात न जाताना सिक्युरिटी पाहिजे म्हणून थोडी फरक आहे ना. हे अंतर जे आहे नाईकवाडीपासून किल्ल्यापर्यंतचं अंतर हे साधारण 5 ते 5.5 किलोमीटर अंतर आहे, असं मामाने त्यांच्या अनुभवावरून सांगितलं आहे. चालत पोचायला साधारण 2 तास लागणार ना, यायला 2 तास. अस्वलाच आहे, अस्वलाची विष्ठा. ती अस्वलाची विष्ठा आहे. कुठे केस कुठं आहेत? ते फणी विंचरते वेळी त्याचे केस निघाले त्याचे. हे मात्र खरं आहे की अस्वल मात्र या जंगलात दिसतंय. अस्वल या जंगलात आहे, मात्र अस्वलांचं प्रमाण आहे या जंगलात भरपूर. 10 वर्षापूर्वी सारखेच आहे, आता प्रमाण थोडंसं कमी आहे त्यापेक्षा. आम्हाला एका दुसरा कुठेतरी दिसावा. आम्हाला परवा दिवशी पारगडमधून येते वेळी आम्हाला साळींदर दिसलं. होय होय, जास्त मोठं नको. एक बॅरल आहे आणि ह्या बाजूला कुठेतरी एक बॅरल असणार आहे कुठेतरी. कुठे? तिकडे. त्या बॅरलच्या मधनं रस्ता मंजूर झालेला आहे. त्या बॅरलच्या मधनं हा रस्ता जाणार आहे. आपण मधनं जी पायवाट आहे त्या शॉर्टकटने जातोय. इथे पुढे उतार आहे ना. आता आम्ही उतरतोय. मामा आपल्याला एक शिवाजी महाराजांच्या काळातली एक गोष्ट सांगतायत, त्यांच्याकडनं ऐकूया. मी ऐकली थोडी, परत तुमच्याकडे पण परत कॅमेरा ऑन केलाय. मामा सांगा बरं. इथे कामाला लोक यायचे, शिवाजी महाराजांचं काम चाललेलं गडावर डागडुजीचं. बरं. त्यावेळेला ते काय करायचे, कामाला माणसं आलेलं एक गाडी, एक गवताची गाडी नाही, तामटीची गाडी, एक वीज द्यायची मोडून. वीतीनं आपल्या वीजवर दिली, ज्यानं चांगलं काम केलं, मेहनतीने केलं आपल्या कष्टाचं, मग त्याचं सोनं व्हायचं. बरोबर. एक बोटा एवढी काडी अशीच आहे, ती वीजभर लांब सोनं व्हायचं. आणि असंच केलं की नाही, लबाड करून माणसानं अंगण दुखवता, मग ती काडीच राहायची त्याच्या हातात. म्हणून त्या गडाचं नाव सोनगड नाव ठेवलं. म्हणून त्या गडाचं नाव सोनगड. सोनगड. आणि या सोनगडाच्या याच्यावरून खालच्या वाडीचं नाव सोनवडे गाव पडलं. गावाचं नाव पडलं सोनवडे. त्या सोनगड किल्ल्याचं नामकरण का पडलं त्याला तुम्हाला समजलंय? आमचे पूर्वज नाही, त्या पूर्वज झालं ते आमच्या इथं काम शिवाजी महाराजांच्या ह्याच्या जवळ झालं कामाला. इथनं गावच आमचा हे आहे. एक मिनिट होता, हे कडेकडे चाललोय. होय राजू, या कडेनं घेणार काय?
या इथं कोल्हापूरची हद्द संपते. इथून पुढे सुरू होते सिंधुदुर्गाची हद्द. आपण आता सिंधुदुर्गात आहोत. आता बाळूपुरी यांनी कढीपत्ता समजून निगडीची झाडे काढली. तसा हा ॲडव्हेंचरस ट्रेक खूप डेंजर आहे तसा, कारण रस्त्या म्हणजे असं डोंगर कपारीतनं डोंगराच्या कडेनं चालायचं आहे. पण कसं आहे, आमचा जो ग्रुप आहे की नाही, तो ग्रुप असा आहे की नाही की समोर वाघ जरी आला तरी त्याला हसवतील असा प्रकार आहे. हां, आम्ही आलोय ते तिकडनं आलोय. त्या रीतनं आम्ही तो शूट केला होता, जो मागच्या ब्लॉगमध्ये केला होता तिथनं शूट केला होता. तिकडनं आम्ही त्या बाजूने चालत आलो इकडनं असं. आता इथं आलोय. इथून पुढे जरा एक मिनिट होता जरा आम्ही चढणार आहे माणसं. इथनं आता एक मिनिट, इथनं तसं जाता येईल तिथपर्यंत. तो तिथं रॉक पॅच आहे. त्या ठिकाणी जर तुमच्याकडे दोरी वगैरे असेल, तुम्ही जर क्लाइम्बिंग वगैरे करणार असाल तर तुम्ही तिथनं वरती चढू शकताय, नाहीतर कोण चढू शकत नाही. आता दुसरा मार्ग कुठचा आहे? इकडनं साईडनं जायचं. इकडनं साईडनं म्हणजे पुढे जायचं काय, पुढून तिथनं खालती उतरायचं. तर आम्ही इकडनं खालती उतरणार आहे आणि वळसा घेऊन तिकडनं आम्ही त्या बाजूने वरती येणार. कारण हा रॉक पॅच आपल्याला आमच्या बी कोणाला जपणार नाही आहे, कारण क्लाइम्बिंग करणारे कोण नाही आहेत. पॅच असा इथला हा डेंजर पॅच आहे. बघा ती गडाची तटबंदी आहे. हा रॉक पॅच सोडून वरती जायचं आहे, पण आम्ही रॉक पॅचने आम्ही जाणार नाही आहोत. हां, पण आपण इकडं नाही चढणार आहे, इकडे खाली उतरणार आहे. सोनगड ट्रेकमध्ये सगळ्यात अवघड पॅच हा आहे की त्या रॉक पॅचपासून गडावरती येण्यासाठी जो गडाला वळसा घालून यावं लागतं, हा सगळ्यात अवघड पॅच आहे. फक्त 6 इंच एवढी रुंद पायवाट आणि हाताला कारवीची झाडं धरत ती सुकलेली झाडं हातातून निसटतील या भीतीनं पुढे चालत चालत यावं लागतं. आणि चालत येत असताना आम्ही आमचे कॅमेरे आम्हाला आमच्या सिक्युरिटीसाठी बंद करून अडकून ठेवायला लागले. ह्या इथून पायऱ्या आहेत. पायऱ्या सोडून आम्ही इथून वरती आलो आहे. विश्रांती घेतली, बाकी सगळे पुढे गेलेत. मला ह्याच्यामुळे उन्हामुळे नाही झेपत आहे नाही. बैरीज आणि पाठीमागे कुठचा आहे? बरं, म्हणजे आम्ही आता किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. किल्ल्यावरती सगळ्यात पहिला पोहोचलोय मी, नंतर बाकी सगळे आहेत. हसण्यासारखाच प्रकार आहे, कारण हा ट्रेक झालाय पॅन्ट फाडू ट्रेक झालेला आहे. दाखवू शकत नाही, कारण असा रस्ता मी अजूनपर्यंत कुठच्याच किल्ल्यावरती बघितलेला नाही, कधीच बघितलेला नाही. कोणी बघितलंय का माहिती नाही, कोणी बघितला असा रस्ता. एक हिंदी तेवढं बघितला, कारण हे कायम त्या रस्त्यावरून येत आहेत. हे मानकरी आहे या किल्ल्याचे आणि तिकडनंच येतात त्या रस्त्यानं. अवस्था अशी होती की पाय घसरलाही खालती पडणारच होते. डबा पडला आमचा जेवणाचा, माणूस एवढा राहिला फक्त. जेवणाचा डबा आमचा पडला. तर किल्ल्यावरती आम्ही कोण कोण आलो ते सगळ्यांचं इंट्रोडक्शन द्यायचं राहिलं ॲक्च्युली. सगळ्यात पहिला आमचा उदय,
उदय मलिक बिर्याणी स्पेशलिस्ट पहाटे 6ला. पहाटे 6. त्यानंतर आमचे दाजी विजय मोरे गारगोटी आणि हे आहेत आमचे ड्रोन स्पेशलिस्ट राजीगरे बाळासाहेब परीट आणि आमचे आजची वाटाणे आहेत. आजची आम्हाला जी वाट जी दाखवली ती नरेश पवार. हे आमचे फेमस व्यक्तिमत्व रवी सोनार आणि किरण राजीगरे. तर असा आमचा आजचा ग्रुप आहे. असा ट्रेक आता पण कधी झालेला नाही आणि मला वाटत नाही पुढे कधी असा होईल ट्रेक आमच्याकडनं. जबरदस्त आणि थ्रिलिंग वाटेत आम्हाला प्राणी काहीतरी मिळतील असं वाटलेलं, पण आत्ता नाही, पण जाते वेळी मिळतील एखादा काहीतरी दिसेल. आता या किल्ल्यावरती बघायचं. त्याचा आवाज जरा कमी करा 1 मिनिट. किल्ल्यावरती बघण्यासारखं काय काय आहे तर थोडीशी अवशेष आहेत, ते आता आपण जाऊन बघूया त्या ठिकाणी. ही भिंत आहे तेवढी, फक्त ही भिंत आहे. ही भिंत तेवढी दिसते. त्या ठिकाणी थोडं चौथर आहे. हा माझ्या राजवाडा असणार त्यावेळेला. गवतामुळे काही दिसत नाही. या ठिकाणी पायऱ्या दिसतात. ह्या ठिकाणी पण काहीतरी असणार आहे. ते उत्खननाची गरज आहे या ठिकाणी. ही तटबंदी आहे, तिथं काही दिसत नाही. पुढे जाऊन बघितलं मी त्या ठिकाणी, पण तिथं काही दिसत नाही. किंवा दरवाजा काय असेल किंवा काय. हे काहीतरी आहे. हे काय आहे? हे झेंड्याचं झेंड्यासाठी. हे झेंड्यासाठी असणार काय? आता किल्ल्याच्या आम्ही ह्या जागेवरती आहे की नाही, की त्या ठिकाणी आम्ही मगाशी दाखवला ना तो स्पॉट होता की हे दगड वगैरे दाखवले होते. तिथनं चालत आम्ही इथपर्यंत आलोय आणि ह्या दगडाच्या इथून आम्ही ह्या बाजूने इकडनं आलोय आणि हा सगळ्यात अवघड पॅच आहे. इथून ते वरती जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांना येईपर्यंत सगळ्यात अवघड पॅच आहे तो. इथून थोडं उतरून आपल्याला जाता येईल तिथपर्यंत, पण तिथून पुढे कसं उतरायचं आहे. एखादा समजा आमच्यावर समजा दोरा वगैरे असता तर आम्ही कदाचित इथनं उतरलो असतो. दाजी चप्पल काढाने उतरा. आणि इथून जर आम्ही उतरलो किंवा इथून चढायला आलं तर हे जवळपास पाऊण तासाचं अंतर आहे. ते पाऊण तासाचं अंतर आमचं वाचतंय रे यातलं. अर्धा तासाचं अंतर वाचतंय यातलं. आणि आमच्याकडे दोरा बिरा काय नाही आहे. कपडे काढून बांधाय पाहिजे आता आणि उतराय पाहिजे. होय विजय, कपडे शर्ट बीट काढूया, पॅन्टा बिंटा काढूया आणि दोर करूया. तिकडे पण आहे स्ट्रक्चर आहे. इथनं घसरगुंडी करायची. हा दरवाजा आहे त्या गावात तिकडे जाता येत नाही. गाव कुठलं ते? सोनवडे गाव नाही, खाली कोकणा उतरता येत नाही. आपल्याला जर वरती घाटावर जायचं असलं तर आम्ही ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने परत खाली उतरायचं आणि परत असं जायचं. दरवाजाचे अवशेष काय दिसतात त्या बघत होतो, पण दरवाजाचे अवशेष काय दिसत नाही आहे. ते तिथं काय आहे? आवड नाही. ते काय आहे? ते काय भिंत कसली आहे ती? चला ओके. हे तलाव आहे. तिथं तलाव आहे. तो तलाव आहे. तलाव आहे आणि हे काय वेगळंच आहे. पाणी जायसाठी पाणी यासाठी नसणार आहे. तलाव भरते त्यावेळेस पाणी बाहेर पडतं. तलावात
तलावाच्या ठिकाणी तलावात शेवाळ धरले मायामध्ये. त्याला वरती काय ते पाणी आहे लांकडात काय ते पाणी आहे त्याच्यात. हाय पाणी. जलपर्णी. जलपर्णी. झऱ्यांचा खळखळाट, पानांची सळसळाट, निसर्गाने आच्छादिला हिरवळ डोंगर माथा आणि घाट. सह्याद्रीचे अनोखे रूप शोभुनी दिसे भन्नाट. जसा धरतीने शृंगारीला इंद्र दरबाराचा थाट. सह्याद्रीच्या शृंगारातील अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला किल्ले सोनगड. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरती बसलेला किल्ला किल्ले सोनगड. या सोनगड किल्ल्याच्या बांधकामाचं श्रेय जातं शिलाहार राजा भोज दुसरा याला. शिलाहार राजा भोज याची त्यावेळी राजधानी होती वलीपट्टण. वलीपट्टण हे आत्ताचं खारेपाटण जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. या गडाचं आणखीन एक नाव आहे नरसिंहगड. या गडाबाजूनच गड नदी वाहते. गडाच्या परिसरातच विशिष्ट पण वेगळ्या आकाराचे दगडाचे कडे दिसतात. याला नेडं म्हणतात. स्थानिक लोक त्याला भीमाची आकडी म्हणतात. गडावरती सोनदेव महादेव मंदिरे आहेत. राजवाडा शिबंदी इमारतीचे अवशेष पण दिसतात. पाण्याची टाकी तलाव गुहा आहेतच. शिलाहार राजा भोज दुसरा याने या किल्ल्याची बांधणी केली. त्यानंतर फोंड सावंतांनी याचा जीर्णोद्धार केला 1709 मध्ये. 1787 मध्ये करवीरकरांनी जिंकून घेतला. हा किल्ला स्वराज्यामध्ये पण होता. 1787 मध्ये करवीरकरांकडून जिंकून घेतला. पुढे तहात पुन्हा सावंतांच्याकडे किल्ला गेला. पुढे रांगणा किल्ला याचे किल्लेदार राणोजी निंबाळकर यांनी हा गड पुन्हा करवीर प्रांतात आणला आणि तेथे जाधव नावाचे किल्लेदार ठेवले. सोनगड किल्ल्यावरती तुम्हाला यायचं असेल तर जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून येणार असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कणकवलीमधून गोडगे सोनवडे या गावांसाठी ST बसेसची सोय आहे. तुम्ही तुमचे वाहन असेल तर तुमच्या वाहनातनं पण तुम्ही सोनवडे गावापर्यंत येऊ शकता. त्यानंतर सोनवडे गावातून तुम्हाला एक माहितगार व्यक्ती घेऊन मगच किल्ल्यावरती आलं पाहिजे. तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यामधून येणार असाल तर कोल्हापूर जिल्ह्यामधून फक्त आता चालतच जाता येईल. नाईकवाडीपर्यंत बस येते, गाडी येते. त्यानंतर आपल्याला पायपीट करत जवळजवळ 2.5 तासाची पायपीट करत किल्ल्यावरती आपल्याला पोहोचता येतं. किल्ल्यावरती पाण्याची सोय नाही आहे. किल्ल्यावरती राहण्याची सोय नाही आहे. पाण्याची सोय तुम्हाला स्वतःहून करून घेऊन यावी लागणार आहे. फिरता फिरता परत जायची वेळ आली कधी कळालंच नाही. परत येतो असा निरोप घेऊनच तिथनं बाहेर पडलो. तिथनं बाहेर पडत असताना मनात एका अनामिक कवीच्या काही ओळी आल्या. आरंभ तू अन अंत तू, आरंभ तू अन अंत तू, संकल्प तू अन निर्धार तू, ध्यास तू अन श्वास तू, अथांग सागर साहसाचा तू, कठोर निळ्या पाषाणात लपलेला सखा हो तू,
शिवबा विठू माऊली अन पंढरी आमुची तू, सामावून घे या लेकरा, या लेकराचं अस्तित्व तू. त्या अनामिक कवीचे हे सह्याद्रीसाठीचे शब्द मनाला खूप भावतात.